सगळ्या मराठ्यांना शेती कसतोय, शेती व्यवसाय म्हणून तातडीनं त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा एक शासन निर्णय करणं ही आपली जबाबदारी आहे। आणि याच अधिवेशनात तो अध्यादेश काढून मराठा आणि कुणबी एक ह्याचा पोट जातीचा उपजात मराठा म्हणून करून आपण अंमलबजावणी करावी ही विनंती। दुसरं विशेष असं आहे की राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र काढायला अनेक रहिवासीसाठी अनेक कारणासाठी एक 500 रुपयाचा बॉन्ड घेतला जात होता। महसूल मंत्री आपले बावनकुळे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो मी आज की त्यांनी तो स्टॅम्प रद्द केला। म्हणजे आज लाखो विद्यार्थ्यांचं कल्याण करण्याचं काम, पैसे वाचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। जे चांगलं काम करतात त्याचं कौतुक आम्ही 100% करतो। बावनकुळे साहेबांचं मनापासून आम्ही कौतुक करतो की आपण तो स्टॅम्प 500 रुपयाचा रद्द केला आणि अनेक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र असो व्हॅलिडिटी असो कशासाठी पण एक स्टॅम्प 500 रुपयाचा द्यायला लागायचा, विनाकारण खर्च होत होता। यायला जायला असे मिळून 2-3 हजार रुपये विद्यार्थ्यांचे एका खर्च होत होते, ते वाचवण्याचं काम केलं। आणि आपण स्टॅम्पने एका साध्या कागदावरती आता एका अर्जावरती सुद्धा पोरांचं ते काम होणार आहे। म्हणजे आज 500 रुपये म्हणजे साधी गोष्ट नाही, तर त्याला 1-1.5 हजार रुपये 2-3 हजार रुपये जास्तीचा खर्च येत होता, तो थांबवला। तो निर्णय एक चांगला घेतलाय बावनकुळे साहेबांनी, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार। तिसरं असं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाय, परंतु त्यांना आमदारकीपासून सुद्धा बाजूला ठेवावं। त्याचं कारण असे की त्यांच्या एक 4-5 चौकशा होत आज आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। एक 4-5 चौकशा होणं गरजेचं आहे। पहिलं की ते जे त्यांचं कार्यालय होतं ते तो 1 नंबरचा आरोपी करमाड चालवत होता, हे खरं आहे का? ही SITनं CIDनं ही चौकशी करावी। 2 की मंत्रिपदाच्या काळात असताना हा 1 नंबरचा आरोपी त्यांचे आर्थिक आणि उद्योगाचे व्यवसायाचे कारभार बघत होता का धनंजय मुंडेच्या, ही चौकशी होणं खूप गरजेचं आहे। तिसरं असं की कार्यकर्ते जे जिल्ह्यातले होते यांचे काम धनंजय मुंडेच्या वतीनं तोच करून देत होता का, ही पण CID कडून SIT कडून चौकशी धनंजय मुंडेची होणं गरजेचं आहे। चौथा असं की ज्यावेळेस खंडणी मागितल्याने खून झाला त्यावेळेस या आरोपीतल्या लोकांनी धनंजय मुंडेला संपर्क केला होता का, तर केला होता 100% हे चौकशीत घ्या। कारण त्यांनी त्यावेळेस मदत केली, त्या आरोपींना कसं वाचवायचं यासाठी मदत केलेली हे पहिल्या पूर्वीच्या SPंना सुद्धा माहिती, म्हणून ते कॉल डिटेल त्यांचे CDR घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे। ज्यावेळेस धनंजय मुंडे त्यांना काही बोलतच नव्हता त्याला, याचा अर्थ सगळा कारभार धनंजय मुंडेचं मुख्य कार्यालय चालवण्याचं काम 1 नंबरचा आरोपी करत होता। ह्या त्यांच्या चौकशा होणं खूप गरजेचं आहे। कारण खून होताना खंडणी मागताना धनंजय मुंडेला सगळं माहिती होतं, म्हणून 302 मध्ये धनंजय मुंडे 100% येतोय। फक्त धनंजय मुंडेच्या 5 ते 7 चौकशा होणं खूप गरजेचं आहे, कारण तो त्याला व्यवसाय सुद्धा पार्टनर आहे, तो त्याचा कारभार पण चालवत होता। सगळ्या कार्यकर्त्यांचे सुद्धा धनंजय मुंडेने कामं करायची तर तो करत होता त्याच्याच इशाऱ्यानं। खून झाल्याच्या नंतर त्याला फोन पण गेलेले आहेत। आणि आणखीन एक 5वी मागणी अशी की तो जो दुसरा फरार आरोपी आहे त्याला पळून जाण्यासाठी धनंजय मुंडेने मदत केली, ही चौकशी SITनं CIDनं बीडच्या पोलिसांनी करणं प्रामाणिकपणानं खूप गरजेचं आहे। मोबाईल फेकून दिला त्याच्याबद्दलची सुद्धा चौकशी होणं खूप गरजेचं आहे धनंजय मुंडेंकडे, कारण त्याला त्याची पूर्ण माहिती आहे। कारण त्या काळात खून होण्याच्या अगोदर 5-7 दिवसांनी खून झाल्यानंतर आज राजीनामा देईपर्यंत एवढ्या वेळातल्या पूर्णपणानं त्याचे CDR निघणं गरजेचं आहे, चौकशी होणं गरजेचं आहे। त्यांनी 100% आरोपींना वाचवण्यासाठी मदत केलेली आहे, फोन गेलेले, त्यांनी पर्सनल लोक पाठवलेले आहेत धनंजय मुंडेनं हे मॅटरमध्ये कशी मदत करता येईल म्हणून ही चौकशी होणं अत्यंत गरजेची आहे, ती मात्र करावी ही आमची मुख्यमंत्र्याला गृहमंत्री म्हणून विनंती आहे आणि तपास यंत्रणेला सुद्धा विनंती। हो, पुरवणी तपासात
धनंजय मुंडेंना तपासात घेणं खूप गरजेचं आहे आणि कुठलाही मुलाहिजा न ठेवता मंत्रिपदाचा आमदारकीचा कुठलाही कसलाही दबाव न घेता तपास यंत्रणेनं आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्यांची चौकशी करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण त्यांचं मुख्य कार्यालय सुद्धा तोच चालवत होता. कार्यालयीन सगळा कारभार एक नंबरचा आरोपी करत होता. म्हणजे इतकी मुभा दिली याचा अर्थ हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. हे दोघांचं अंग एकच आहे, काहीच बदल नाहीये. त्यामुळे या जे आता 5-7 आपण विषय सांगितलेत हे सगळ्यात त्यांची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि 302 मध्ये 100% धनंजय मुंडे त्याला अटक केलीच पाहिजे. आपला एक विषय मगाशी सांगताना आणखीन एक राहिला की तो मंत्री आहे मान खटावचा. रात्री आम्हाला परळीच्या एका कार्यकर्त्याकडून रात्री 11-12 वाजता रात्री माहिती मिळाली की एका महिलेला त्यांनी स्वतःचे उघडे फोटो काहीतरी असे जयकुमार गोरे जयकुमार गोरे काय गोरे ते खूप ते गोरे इतका कलाकार आहे. तो चलती असताना नीट वागलं पाहिजे माणसानं. कधी पण आमदार असो मंत्री असो कुणी असो चलती असताना खूप नीचपणाचं वागायचं, गोरगरिबांना त्रास द्यायचा. मग काय होतं माहिती आहे का की खूप त्रास होतो. कारण रात्री परळीचे जे कार्यकर्ता ते घेऊन आला सगळं गाभा आणि बहुतेक त्यांनी असं सांगितलं रात्री की त्या महिला सुद्धा कोण येत येणार आहेत. कारण आम्हाला डिटेल माहिती मिळाली ना मग ह्या घोरेला कचका दाखवतो आम्ही कसा आहे ते. याला एवढी मस्ती की तिला उघडे फोटो पाठवले स्वतःचे. एवढा मोठा मंत्री नालायकपणाने हे करतो की उघडे फोटो पाठवतो. ह्योच तो मंत्री आहे. मला आठवायला लागला आता रात्री त्यांनी सांगितल्यापासून की आपली त्यावेळीची सभा होती त्या सभेला सुद्धा गोरगरीब मराठ्यांचा विरोध केलेला माणूस आहे. गोरगरिबांसाठी म्हणजे तुमची चलती असल्यावर इथल्या माजल्यासारखं वागायचं. कधी ना कधीतरी दिवस बदलत असते. त्यामुळं तुमची चलती असताना गोरगरिबांना त्रास देत जाऊ नका. कारण कधी ना काळी लोक ध्यानात ठेवतात आणि वेळ आली ना असं दुमतून काढतात, धुवूनच काढतात लोक. त्यासाठी नीट वागायचं असतं. इतका जातीवाद करणं चांगलं नाही त्याच्याकडून. त्यावेळेस जातीवाचक शिव्या त्यांनी कार्यकर्त्याला दिल्या होत्या तिथल्या सभा घेतात म्हणून मराठीच्या आरक्षणाची त्या मानखटावामध्ये दहीवडी म्हणून काहीतरी तिथं सभा झाली होती त्यावेळेचा हा विषय. इतका मूर्खपणानं वागतात हे गोरगरिबासाठी, जातीवाद वागतात. वेळ येत असते चलती आहे म्हणून कसा बी आडू चालत नाही. माणूस निवडून बी येत असतो, पडत सुद्धा असतो. पण गोरगरिबाला विटीस धरून जाणीवपूर्वक अन्याय करण्याचा त्रास द्यायला नाही पाहिजे. आता ह्या महिलांना किती त्रास झाला असेल, किती छळ केला येणे तिचा. बहुतेक ते 17 तारखेला काहीतरी उपोषणला बसणार आहे. म्हणजे किती बिकट वेळ आणली यांनी. त्यांनी आता मला ती डिटेल माहिती मिळेल. बहुतेक त्या परळीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलंय की त्या महिला तुमच्याकडे येणार आहेत, सगळे माहिती देणार. मग रात्रीच हा विषयात सगळं सांगितलंय की या मंत्री ह्या घोरेनी यांनी कार्यक्रम वाईट प्रकारचा केला आहे म्हणून. आता डिटेल माहिती घेतल्याच्या नंतर त्याला दाखवतो कसं आहे ते. कारण याला सुद्धा ना फडणवीस साहेबांनी बडतर्फ करून डायरेक्ट सगळ्यातून मुक्त करून याच्यावर सुद्धा त्या महिलेच्या म्हणण्याप्रमाणे गुन्हा दाखल करून याला जेलमध्ये टाकणं गरजेचं आहे. नसता आम्हाला उठाव करावा लागणार आहे त्याच्या विरोधात. दादा नामदेव शास्त्री असं म्हटले की संतोष देशमुखांच्या हत्येची क्रूरता आधी मला माहीत नव्हती आणि त्यावेळेस मला म्हणजे इत्यंभूत माहीत नव्हती, थोडीच माहिती होती, त्याच्यामुळे बोललो. झाले मी बाबांबद्दल काय बोलत नाही कारण आपण त्यांचा आदर करतो. पण त्यांना ही गोष्ट कळायला पाहिजे की आपण संप्रदाय चालवतोय, आपण एक धर्माचं व्यासपीठ, पवित्र व्यासपीठ चालवतोय. आपण बोलताना काय बोलायचं, इतका जातीचा पगडा असला नाही पाहिजे महंताला, कधी इतका जातीचा वेळ लागलेला नाही पाहिजे. कारण कधी ह्या मानव धर्म आहे शेवटी. या मानवाकडे बघताना, हिंदू धर्मातल्या प्रत्येक व्यक्तीकडे बघताना आपली दृष्टी ही स्वच्छ असली पाहिजे. म्हणजे दुसऱ्याकडे बघताना गढूळपणानं बघायचं आणि आपल्याकडे बघायचं असलं की एक बाजू घेऊन बघायचं, हे महंताला शोभत नाही. या शेवटी ते महंत आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावरती बोलणं योग्य नाही. पण त्यांची नियत आणि विचार संस्कार त्यांनी 100% बदलले पाहिजे. कारण ते लोकाला बदलायचं सांगतात. आता लोकांनी त्यांना बदलाव म्हणून सांगायचं म्हणल्याच्या नंतर ते गंगाच उलटी व्हायला लागली. आता त्यांना मनानच कळायला पाहिजे की आपण किती खालच्या स्तराला जाऊन वास घ्यायला लागलो. कारण महंताला इतक्या खालच्या स्तराला जाऊन वास घ्यायची काही गरज नाही. पण आता असतं काही काही खोड असती वास घ्यायची. आता त्याला काय करू शकत नाही कोणी कसा वासाची घ्यायची सवय लागते. स्वच्छ वासाची काहीला सवय नसती, काहीला यागळ्या घुरट वास घ्यायची सवय असते. आता त्याला काय करू शकतो आपण. शेवटी ते म्हणत आहेत बाबा महंताला आपल्यासारख्याने बोलू नये, त्यांचा आदर सन्मान करणं गरजेचं आहे. रात्रभर
चर्चा करून रात्रभर माहिती देऊन जर ते म्हणतात की मानसिकता बघायला पाहिजे त्या आरोपीची, ही यांच्या भक्ताची मानसिकता आहे. ही असले भक्त पाळले त्यांनी, क्रूर हत्या करणारे भक्त आहेत यांच्याजवळ. काय आहे? आणि जातीवादाचं बीज पेरायचं त्यांनी, ढकलायचं दुसऱ्यावर. गोरगरिबाच्या लेकराला आम्ही आरक्षण मागतो, आम्हाला जातीवादाच्या त्या बेंदडीत ढकली देत. आणि खरेच सडलेले विचार यांच्याच जवळ आहेत. जाऊ द्या, आपण त्या महंतांबद्दल बोलणार नाहीत, कारण त्यांचा आपण पहिल्यापासून आदर करतो आणि शेवटपोत करणार आहेत. बरं, ते एसआयटीने एक पत्र लिहिलेलं आहे कोर्टाला आणि त्यामध्ये कराडच्या वेगवेगळ्या गाड्या जप्त करायत, म्हणजे जगवार आणि इतर सगळ्या गाड्या जप्त करण्याची मागणी केली. आयला काय सांगू भाऊ कृष्णा भाऊ तुम्हाला, आता हे लई कला झाली. आणखी गाड्याच्या नाव सुद्धा घ्यायचे टेन्शन यायला लागलं भाऊ. एका नौकराला पाणी भरणाऱ्या माणसाला, पिपाड्या का काय काय मग आपल्या जुन्यात म्हणतात बरं, पिपाड्या पाण्या भरणार पानाड्याजवळ जर एवढ्या गाड्या म्हणल्यावर जगवार सारख्या BMW सारख्या रिक्षापेक्षा असं ठीक आहे भाऊ. 3 चाकाचं त्याला 2 चाकं नाही, एकात ट्यूबच नाही आत. काय गाड्या त्या BMW जागवार, कुठं इनोवाच्या मोठमोठ्याल्या गाड्या. अरे यार काय हे ना, खरंच सांगतो बा, प्रामाणिक सांगतो मी, हे त्याचं नसावच. हे सगळं धनंजय मुंड्याचं आहे. हे टोटल धनंजय मुंड्याचा कारभार आहे. पण धनंजय मुंड्यांनी स्वतःला वाचायसाठी त्याचा बळी दिला. 100% त्या करमाडचा बळी दिला. 100% बळी दिला. सगळं पाप धनंजय मुंडेसाठी केलं त्यांनी. आणि आज पाप वाटून घ्यायला सुद्धा धनंजय मुंडे तयार नाही. बरं झालं त्याच्या कुटुंबाला, त्याच्या समाजाला तरी कळलं ह्यो धनंजय मुंडे किती स्वार्थी आहे, किती स्वार्थी. पाप केलं धनंजय मुंडेसाठी, खून केले धनंजय मुंडेसाठी, स्वतःच्या जातीचे पण हप्ते मागितले, खंडाण्या मागितल्या, जमिनी बळी केल्या धनंजय मुंडेसाठी. आज जेलमध्ये सडायची वेळ आली, सरमाडला त्याला सडायची वेळ आली, तर ह्यो पाप सुद्धा वाटून घ्यायला तयार नाही. त्याच्या कुटुंबालाही कळणं लय गरजेचं होतं आता, आणि समाजाला सुद्धा कळणं गरजेचं होतं की ह्यो किती वापरून फेकून देतो, किती धोकेबाज आहे, किती गद्दार आहे ह्यो धनंजय मुंडे. हे कळणं खूप गरजेचं होतं. बरं झालं कळालं. इथून पुढे तरी त्यांचे डोळे उघडले की ह्यो किती गद्दार आहे, ह्यो किती विश्वासघातकी, हे कळणं गरजेचं होतं. कारण त्याच्या नावावर ठुलं, जेलात गेलं ते पैसे येत जवळ. आता या दुसऱ्या देशात जाणार आता फिरायला, इचकेसात त्या पैशाच्या जीवावर जेल भोगणार हो, पाप्याच्या डोक्यावर. त्याच्या कुटुंबाने सांगायला पाहिजे 1 नंबरच्या आरोपीच्या. आणि 1 नंबरच्या आरोपीनं सुद्धा मान्य न्यायालयात जाहीर सांगितलं पाहिजे की सगळे पैसे मी त्यासाठी कमवले, ही प्रॉपर्टी त्याची, खून त्याच्यामुळेच केलाय, त्यांनीच करायचा सांगितलाय. खंडणी पण त्यांनीच मागायला सांगितली, कारण खंडणीचे पैसे मी त्याला नेऊन दिले धनंजय मुंड्याला. निवडणुकीत का पैसे खर्चायला म्या दिले, हे सांगितलं. तिथून आण गुंडगिरी करून म्या आणले आणि धनंजय मुंडेला दिले, असं त्यांनी जाहीर सांगायला पाहिजे. सगळं पाप घेऊन त्या 1 नंबरच्या सरमाड आरोपीने मरू नये. त्यांनी धनंजय मुंडेचं नाव 100% घेतलं पाहिजे, खरं त्यांनी बोललं पाहिजे. तो जर 1 नंबरचा आरोपी खानदानी असला तर तो खरं बोलत, आणि त्याच्या कुटुंबात सुद्धा खरं बोलावं. नसता त्याच्या कुटुंबात सुद्धा राग होईल ह्या धनंजय मुंडेसाठी. त्यामुळे त्या कुटुंबानं स्पष्टपणाने मीडियासमोर येऊन जाहीर सांगावं ही सगळी प्रॉपर्टी, सगळे खून खंडाण्या, हे सगळं जमा करून धनंजय मुंडेला दिलेलं आहे, परंतु तो आज आमच्या कुटुंबाला साथ द्यायला तयार नाही, असं 1 नंबरच्या आरोपीच्या कुटुंबानं सांगायला जाहीर पाहिजे. प्रामाणिक आणि सत्यवादी जर 1 नंबरचं त्या करमाडचं कुटुंब जर असलं तर त्यांनी सत्यवादीप्रमाणे प्रामाणिकपणानं मीडियासमोर येऊन जाहीर सांगायला पाहिजे की हे सगळं धनंजय मुंडेचं आहे. ते जर गप्प बसले तर त्यांच्या 1 नंबरच्या आरोपीला 100% फाशी होणार. त्यांनी गप्प बसू नये कुटुंबाने. चलो बस, धन्यवाद.